आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीतून उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला। या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ उडालेला आहे। काँग्रेसच्या या पावलाने बारामतीमधील राजकारणाला एक नवं वळण दिलंय। नमस्कार, मी आरती आणि आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा। आता पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट, राजकारणात नवं वळण, दादांसाठी समर्पण। आज काँग्रेस पक्षाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या मित्रपक्षांसोबत सल्लामसलत करून घेतला आहे। या निर्णयामध्ये आम्ही सामंजस्य आणि सहकार्याच्या प्रथा जपल्या आहेत। आकाश मोरे पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत। त्यांचे चेहरा तणाव आणि भावनिकतेने भरलेला आहे। काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी या निर्णयाचं पूर्ण समर्थन करतो। या निर्णयामध्ये माझ्यावर कोणताही दबाव नाही। मी एक निष्ठावान कार्यकर्ता असून पार्टीच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे। एकंदरीत पवार हे महाराष्ट्राचे एक मोठे नेते होतेच आणि त्यांचं अपघाती निधन हे महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून देणार आहे आणि त्यांच्या मृत्यू पश्चात होणारी निवडणूक काढणारे या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाने या सर्व भावनिक भूमिकेला साथ देत असताना सोबतीला अजित पवार आणि काँग्रेस यांचं जे अलायन्स होतं, दीर्घकाळ काँग्रेस सोबत सत्तेत होते, विरोधी पक्षातही होते, किंबहुना अजितदादा हे पहिल्या त्यांच्या निवडणुका काही निवडणूक पक्षांच्या या सर्व गोष्टींची आठवण करून देत असताना, नातं सांगत असताना, त्याची सौगात देत असताना या निवडणुकीमध्ये अशा विनंती आणि अशा प्रकारचा एक आग्रह हा आम्हाला प्रामुख्यानं हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला। मला वाटते की सगळ्याच पक्षातल्या वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला। दादांना तसं खरी आदरांजली म्हणून हा निर्णय घेतलाय आणि मी त्यांच्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो। काँग्रेसने जो निर्णय घेतला आहे तो निश्चितच योग्य आहे। या निर्णयामुळे एकजूट आणि सहकार्याचे प्रतीक मानले गेले आहे। अजित पवार आणि त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वळण घेतलं गेलंय। बारामतीमधील पोटनिवडणुकीचा निर्णय सापेक्ष आहे, कारण हा फक्त एका पक्षाचा नव्हे तर संपूर्ण राज्याच्या भविष्याचा निर्णय आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणूक ही एक ऐतिहासिक महत्त्वाची घटना बनली आहे। पक्षांच्या उमेदवारांची निवड, त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि राजकीय समीकरणे यावर बारामतीमधील जनतेचा उत्साह प्रकट होतोय। मी आज काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती केली होती की बारामतीमध्ये अजितदादांच्या अतिशय दुर्दैवी आणि दुःखद निधनानंतर आता सुनेत्रा वहिनी उभ्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की अशा वेळी आपण साधारणपणे बिनविरोध निवडणुका करतो। जसं आराराबांच्या निधनानंतर इथे भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा केला नव्हता। त्यांना मी विनंती केली, त्यांनी चर्चा करताना मला ते सकारात्मक वाटले। आदरणीय दादांच्या दुर्दैवी निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक त्या ठिकाणी लागलेली होती। अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता। अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने आज मनाचा मोठेपणा दाखवत राजकीयदृष्ट्या अत्यंत योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि अधिकृत काँग्रेस उमेदवार श्री मोरे यांचा अर्ज माघारी त्यांनी घेतला। त्याबद्दल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष खरगेजी, आदरणीय सोनियाजी, राहुलजी या सर्वांचेच मी मनापासून सुप्रिया वहिनी, प्रफुल्लभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे युवा खासदार पार्थ पवार या साऱ्यांच्या वतीने त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छितो आहे। काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे बारामतीमध्ये राजकीय वातावरणात मोठा बदल होईल। बारामतीची जागा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे। काँग्रेसच्या निर्णयामुळे मतदारांमध्ये विरोधाभास निर्माण होऊ शकतो, परंतु दीर्घकालिक राजकीय आघाडीचे फायदे देखील असू शकतात।
बारामतीतील लोकसभा मतदारसंघावर फलक आणि पोस्टर्स लावले जात आहेत. लोक मतदारांच्या कतारमध्ये उभे राहतात. बारामती पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी होणार आहे. काँग्रेसच्या निर्णयामुळे पोटनिवडणुकीचे चित्र सध्या थोडे बदलले आहे. एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. बारामतीमध्ये मतदानाची तारीख जवळ येत आहे. काँग्रेसने जो निर्णय घेतला आहे त्याचे राजकारणावर दीर्घकालीन परिणाम होतील. पक्षांच्या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला जात आहे. मात्र यातून एकच गोष्ट स्पष्ट होईल: बारामतीची निवडणूक भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवू शकते. काँग्रेसने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वळण दिलं आहे. या निवडणुकीचे परिणाम फक्त बारामतीसाठीच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारे असू शकतात. मतदानाच्या दिवशी कोण जिंकेल हे लवकरच स्पष्ट होईल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.